घेण्यासाठी महादेवाची भक्ती आहे. तो बाबा निधन होऊन बसेल आहे तिथं, कोणतंच काही घेणं देणं नाही. असो, भक्ती जर तुम्हाला करायची आहे तर कशी भक्ती आहे? जाऊ द्या, आता झोपायचं आहे तिथून भक्ती सुरू होते तर उठेपर्यंत. रोज रात्री उत्तरेकडे पाय करून पाणी भरपूर पिऊन लवकर झोपायचं, देवाचं नाव घेऊन. सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाने एकदम पायात बूट चप्पल घालू नये, चालू पडू नये, दोन्ही हात हाताले घासायचं, मांडीवरून बसायचं, करा अग्रे वसती लक्ष्मी असं म्हणा, किंवा ओम नमः शिवाय म्हणा. का? जाऊ द्या, आता हे काय अंधश्रद्धा आहे काय? मधात आपण यांनी मग अशी म्हटलं विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. का टाळी वाजवायचे? का पैसे भेटतात का? नाही. पण टाळी जर तुम्ही रोज वाजवली तर 400 रोग बसतात या टाळीत. विज्ञानाने शोध घेतला. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. पण टाळीची पद्धत आहे 1, ही 2 आणि ही 3. अशा रोज 400 टाळ्या जर तुम्ही 3 महिने लगातार वाजवल्या तर 3 महिन्यात तुम्ही पूर्ण तुमचं शरीर स्कॅनमध्ये टाकून द्या, सगळं ओके येऊन जाते. संत काय पागल होते काय? म्हणून टाळी वाजवायला सांगितलं होतं. हे काल मी म्हटलं टाळी वाजवायची कीर्तनात. एक जणे महाराज, तुम्ही मधात विठ्ठल विठ्ठल का करता? म्हटलं तुमच्या तोंडून म्हणून भजन करून घ्यायचं असते. म्हणे तसं नाही, तुम्ही सांगता सांगता भुलता म्हणे, मग आठवण घ्यायसाठी आम्हाला गुंतून देता म्हणे विठ्ठल विठ्ठल, तुम्ही त्याच्यात आठवण घेता म्हणे. त्याच्यासाठी नसते, हे आपल्या हातून सगळं करून घ्यायचं असते. कारण हे शरीर आहे आपलं, अर्धा तास सकाळी बिना बूट चप्पलचं चाललं पाहिजे. अर्थिंग लागते. आपल्या घरात लाईन आहे, मीटर जवळून एक तार खाली गेली, त्याला काय म्हणतो आपण? अर्थिंग. ते अर्थिंग लाईटनं जर असं केलं तर समजून घ्या त्याला कोळशाची, मिठाची, पाण्याची गरज आहे. पण म्हणून बिना बूट चप्पलचं चाला. हे टाळी का वाजवायची? प्रत्येकाच्या घरी बोर्ड असतात, त्याच्यावर बटणं असतात. हे बटणं आहेत सगळे. आणि वारकऱ्याला काही टाळी हात घासायचं काम नाही. सकाळी काकडा, रात्री हरिपाठ, त्याचे बटणं चालू बंद होत राहतात. इथं सगळे बटणं आहेत, सगळे पॉईंट दिले देवानं. लोक म्हणतात देव नाही. 3.5 कोटी रोम दिले, छिद्र. आजही 80% पाणी भरलं देवानं, पण कुठे लिकेज ठेवलं का? कोणती वायर एखादी? लोक म्हणतात देव नाही. इथं सगळे बटणं आहेत. ज्याचा स्वभाव खूप चिडते त्यांनी डाव्या हाताचे तर्जनी बोट सकाळी ओम नमः शिवाय म्हणून असं 1-2 मिनिट चोळायचं. ज्याला दाताचा आजार आहे त्यांनी सकाळी अंगठा चोळायचा. हिरड्या, पस, दुखणं निघून जाते. ज्याला हाडाचा आजार आहे मधलं बोट, ज्याला वाटते आपला आयुष्य काळ सुखानं गेला पाहिजे, अनामिका बोट. बऱ्याच लोकांना चक्कर येतात, सकाळी उठल्याबरोबर गोळी घ्यावं लागते, त्यांनी डाव्या हाताची करंगडी अशी चोळायची. आमचे महाराज म्हणत खरं चक्कर आला तर चोळा, नाही तर काही बायाले भांडेलही दिसले की चक्कर येते, मग काही फायदा नाही होत. पण हे टाळीनं सगळे बटणं सुरू होतात. इथं आपल्या पोटात जे जठर आहे ना, त्याचं बटन आहे. ज्याला टॉयलेट संडास साफ नाही होत ना, त्यांनी हे टाळी जर बरोबर वाजवली तर त्याला साफ होऊन जाते. म्हणून टाळीत हे नाही तर आज 90% लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, बद्धकोष्ठता आहे. पण टाळीत आहे सगळं. इथून भक्ती सुरू झाली आहे. पोट सपा नाही, बेल टकवटाभर आणलं कुठे वा वाटीन तुम्हाला? हे साफ पाहिजे ना. पेट सपा हर रोग दफा बने. म्हणून पोटाचं जठराचं बटन इथं आहे. नाही तर पहा तुम्ही, बऱ्याच लोक सकाळी उठल्याबरोबर तंबाखू घोटतात. असा टाकला की मग डबा घेतात. तो म्हणे तंबाखू खाल्ल्याशिवाय येत नाही. अरे बापा, हे बटन चालू करतो तू. तंबाखाचा आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्ही 1 मिनिटभर तसंही जरी असं चोळलं ना, आपोआप संडास येते. फक्त इथं नका चोळू, नाही तर मधातून जावं लागेल. इथं एवढं सांगून ठेवलं. आणि सकाळी उठल्याबरोबर 9 कर्म करताना बोलायचं नाही सांगितलं. लघुशंका करताना बोलू नये, देहधर्म सोडताना बोलू नये, मंजन ब्रश करताना बोलू नये. ब्रश किती मिनिट केला पाहिजे? दात किती मिनिट घासले पाहिजे? घड्याळून 2 मिनिट फक्त. आम्ही तर बापा 20 मिनिटं तातळा मोताळा दाताळा असं वाटते ठेवते की नाही खायला. तरी ते मक्याचे दाणे काही चांगले निघत नाही. 2 मिनिट ब्रश करताना बोलू नये. पुढचं ऐका, स्नान करताना बोलू नये.
देवपूजा करताना बोलू नये, माळ जपताना बोलू नये, ध्यानाले बसताना बोलू नये, भोजन करताना बोलू नये, भजन करताना बोलू नये, शयन कक्षी बोलू नये, अशा 9 ठिकाणी बोलत नसतात. इथून भक्ती सुरू होते. तुम्ही सर्वे करा बरं, तुम्ही कुठे मुकुट्यानं असता? कुठेच नाही. इथून सुरुवात आहे आमची भक्तीची. स्नान करताना सांगितलंय, पहिल्यांदा प्रत्येकाने डोक्यावर गळवा टाकला पाहिजे पाण्याचा. त्याचा मंत्र आहे गंगेचे यमुने जैव. पण सगळेजण बाथरूममध्ये गेले काय करतात? पाय धुतात आणि सगळं टेम्परेचर कुठे येऊन बसते? डोक्यात. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही, असे शर्टाच्या बाहेरच मागं करतात. महिला मंडळी रोज डोकं धुत नाहीत, म्हणून पुरुष मंडळीपेक्षा राग कोणाजवळ जास्त असते? तुम्हाला मा येऊ नका देऊ राग, आणि आला तर मी काही भेट नाही, कीर्तन झालं की चाललो, मुक्कामी थोडी आहो काही. म्हणून उद्यापासून महिला मंडळी 2 मंत्र लक्षात ठेवा. एक कुंकू लावायचा आणि एक आंघोळीचा. उद्यापासून बाथरूममध्ये बसले की उजव्या हाताच्या तळव्यावर असं पाणी घ्यायचं, त्याच्यावर मंत्र टाकायचा. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. असं महिलांनी पाणी लावा, नंतर स्नान करा. आणि देवपूजेला बसायच्या आधी टिकली काढून ठेवायची आणि कुंकू लावायचं. ओलं कुंकू लावायचं, कोरडं कुंकू कपाळाला लावू नये आणि मूर्तीलाही कधी कोरडं कुंकू वाहू नये. ओलं करून लावायचं. या 2 बोटात ठेवायचं कुंकू ओलं. असं सरळ कधी लावू नये. कुंकू लावायचं शास्त्र आहे. असं पकडल्यानंतर इथून हात आणत असतात असा, आणि मग असं सरळ लावायचं असते. त्याचा मंत्र आहे ओम ओम ह्री ओम क्लीही ओम स्वाहा. काय होईल? कुंकू तुमच्या सोबत जाईल. इतका फायदा आहे. झाले काय मंत्र दोन्ही पाठ? चालू दे म्हणा तू. इथून भक्ती आहे आमची. हो, जाऊ दे आता. बेल व्हायचं कसं हे तर पाहू. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला तुमची भक्ती साधायची आहे. साधायची असेल तर आपल्या देहाला कष्ट झाला नाही पाहिजे आणि देवावर बोजा पडला नाही पाहिजे. भक्तीचे भागवतामध्ये 9 प्रकार दाखवले. नैष्टिक, अनैष्टिक, सगुण, निर्गुण, ह्या 4 भक्ती आहेत. आणखीनही 4 भक्ती आहेत. तदीयता, त्वदीयता, मदीयता, तन्मयता. 9, 4 आणि 4 17. एक 18वी भक्ती आहे जी आम्ही करतो. वरवर भक्ती रुईचे फुलं. हे आमची कोण्याच पोथीत नाही, इथंच भरेल आहे. अशा आमच्या भक्ती आहेत. मग तुम्ही नेमकी कोणती करता? कोण्या देवाची करता? त्याचं काही नाव सांगितलं का नाही? म्हणून साधावा या भक्ती काज नाहीलाज धरीत. मग तुम्ही एकच करा, ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. मग कैशी अशी नाव दाखवलं नाही, पण महाभारतात नेलं. महाभारताची लढाई किती दिवस झाली? बोला फटाफट, आपल्याला पटपट जायचं आहे. 18 दिवस. बरोबर आहे. सैन्य किती होतं? अक्षौनी पण किती? 18. लढाई 18 दिवस झाली. सैन्य 18च अक्षौनी होतं. ज्ञानेश्वरीत अध्याय किती आहेत? 18च आहेत. गीतेत सुद्धा 18च आहेत. काय असेल हे 18? व्यासांच्या आवडीचा आकडा होता 18. महाभारतात पर्व 18च आहेत. भागवतामध्ये श्लोक संख्या 18,000 आहे, पण 18च आहे. रामप्रभूंनी वानरसेना नेली होती पद्म, पण तेही 18च पद्म होते. रामप्रभूचं रावणाचं युद्ध हे किती दिवस झालं? ते 18 म्हणसाल नाही तर ते 27 दिवस झालं. 27ची बेरीज करा. 2 अधिक 7 किती होता? 9. आणि हे 18ची बेरीज करा. 1 आणि 8 9. म्हणून कोणी लावणार असेल तर उद्या 9 येते. नाही तर पहा कधी फोन करता नाही आला. व्यासांच्या फार आवडीचा आकडा आहे तो 9चा. मर्यादा पुरुषोत्तम सुद्धा 9 आहे. विठ्ठल विठ्ठल 18 दिवस महाभारताची लढाई झाली. त्याच्यात लढाईतला एक सुंदर प्रकार आहे. 7व्या दिवसाचा युद्ध संपलं. शंख वाजले. आपापले हे राजे महाराजे सर्वे करत चालले. किती मेले? रथी महारथी. पांडव इकडून, कौरव तिकडून. कौरवाकडचे भरपूर मेले, पांडवाकडचं कोणीच मेलं नाही. कथा बरोबर आहे का?
कोणीच मरत नव्हतं तेव्हा दुर्योधनाच्या खांद्यावर कर्णाने हात ठेवला. मित्रा, 7 दिवस झाले, आपल्याकडचे भरपूर मेले, तिकडचं कोणीच नाही. ते म्हणे युद्धनीती आहे ते, चल. अरे डोळे उघड, तिकडचा सेनापती भीम आहे ना, आपला पितामह भीष्म आहे म्हणे. हा म्हातारा खाते म्हणे तुझं राखण करते म्हणे त्या पांडवाईचं. दिली यानं चाबी भरून. आता पितामह भीष्माचार्य शिवभक्त होते आणि अर्जुन विष्णू भक्त होते. बरोबर आहे का? आजान नातू, पण भक्ती अलग, पण देव एकच आहे. मगाशी आपण अर्धा तास सांगितलं ते. सोमवार दिवस युद्ध संपलं. संध्याकाळी शुभम करोती दिवे लावले. आपल्या छावणीत भीष्म बसले. सकाळपर्यंत डोळे उघडत नव्हते. ओंकाराचा जप सुरूच होता. बसले, ओम नमः शिवाय. मग हे 5 जण होते. शकुनी, त्याचा मुलगा उलूक, कर्ण, दुर्योधन, दुशासन. चला, पितामह भीष्माला आपण सांगू, तुम्ही राजीनामा द्या, तुमच्या लढाई होत नाही, पंख्याची हवा खा. चला म्हणत गेले. नमस्कार करतो पितामह. डोळे उघडणार नव्हते. दोन्ही हात वर केले. यशस्वी भव, विजयी भव. तो म्हणे वा वा वा, 7 दिवस झाले लढाई होऊन, आपल्याकडचं कोणीच मरत, सगळेच मेले, पांडवाकडचं कोणी मरत नाही. म्हणे म्हातारे बाबा, आजोबा, तुम्ही झाले आता पितामह, शांत घरी जाऊन बसा, राजीनामा देऊन टाका. मी सेनापती माझा मित्र कर्णाला करतो. म्हाताऱ्याचे डोळे बंद होते, पण रागाने लाल झाले. त्यांनी सांगितलं, ऐक, मी माझ्या बाबाला वचन दिलं आहे, या भीष्माच्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हस्तिनापूरचा केस वाकडा होऊ देत नाही आणि सेनापती पद सोडत नाही. म्हणे वाकडा होऊ देत नाही, सेनापती पद सोडत नाही, पांडवांना मारत नाही, खाता म्हणे माझं रक्षण करता पांडवाचं. आता खरं सांगा, इस्टेट कोणाची होती? भीष्माचार्याचीच होती. पण त्यालेच म्हणतात की माझा खाऊन राहिले तुम्ही. आजही काही जण आहेत मायबापाले म्हणता माझं खाता तुम्ही. तुम्हाला काय वाटते दुर्योधन मेला काय? भक्कम घरोघरी व्हायला. जे मायबाप आपल्यासाठी आळाचं काळं रक्ताचं पाणी करतात, हो आता काय सांगता. एका ठिकाणी कथेले होतो मी. शिक्षक मुलगा, शिक्षक, तो म्हातारा बोलला तर हा काय म्हणे म्हातारा. म्हाताऱ्याले शिक्षक पळतच गेला आणि तोंड दाबलं त्या बुड्याचं. म्हणे भादर भादर नका करत जाऊ तुम्ही. मी खिडकीतून पाहिलं, म्हटलं लेखाचा हा बापाचं तोंड दाबते तर विद्यार्थ्याचं काय करत असेल. त्या बुड्याला म्हटलं का हो, माझं ध्यान गेलं म्हटलं सगळं. तो बुडा म्हणे मी जीवच देतो. मी म्हटलं सप्त्यात नको देऊ, काला गेला होऊ दे. हा म्हटलं बाबा संस्कार शून्य झालो आपण, काहीच नाही राहिलं. काही मरू नका म्हटलं, फक्त तुम्हीच तोंडाले कुलूप लावा, बोलत नका जो कोणाच्या पुढे. म्हाताऱ्याले जो अपमानानं बोलते त्याच्या घरात महाभारताचा हे लिहून ठेव जा. म्हाताऱ्याचा आई वडिलाचा मान सन्मान जो करते त्याच्या घरात राम कथा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बरोबर ऐका तुम्ही, बोर नका हो देऊ. हो, ज्या वेळेस शपथच घेतली शिवजीवर लिंगावर हात ठेवून, शंभू महादेवाची शपथ, उद्याचा सूर्यास्त पांडवांना दिसू देणार नाही. त्या 5ही जणाला एवढा आनंद झाला, जमलं गड्या उद्या पांडव मरतात, परवा दिवशी म्हणे माझ्या राज्याभिषेकच होते म्हणे. पण पांडवाचे हेर गेले पाहात ऐकत. पांडवाच्या जवळ सांगतात मुजरा करून, सावधान, काय समाचार आणला? पितामह भीष्माचार्यांनी शपथ घेतली, उद्याचा सूर्यास्त तुमच्यासाठी शेवटचा. थरथर कापले पांडव. भीषण अधिक आचरण बरोबर भीष्माचार्य. बोलते तसाच म्हातारा वागते. काय करावं सुचत नव्हतं. अर्जुन पळतच गेला. रात्रीचे 10 वाजून गेले होते. भगवान ध्यानस्थ बसले होते. जाता बरोबर देवाच्या पायावर लोळण घातलं, प्रभू. देव म्हणत काय? हो म्हणे, आत्ताच हेरानी बातमी आणली, पितामह भीष्माचार्याने शपथ घेतली, उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही राहणार नाही. काय करावं? देव म्हणे आपल्याला काही घेणदेण नाही, मी हा तुझ्या गाडीचा ड्रायव्हर, तू फक्त घोडे आणायचं सांगत जाय, खरारा पाणी हराळ बस, तुम्ही मरा की तरा. हो देवा, विनाकारण लगाम तुमच्या हाती नाही दिले, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. तुमचा खरंच जर देवावर भरोसा असेल ना, तो केवढंही संकट येऊ द्या, गजानन बाबाच्या पायावर टाकून द्या, तो बाबा पाहत बसेल. ठल विठल विठल. पण आपला विश्वास नाही बसून राहिला देव दिसल्यावर.
देव म्हणे जा झोपा, मी पाहत बसेल बा. आता देवाची शपथ होती, मी युद्धात शस्त्र उचलत नाही. आणि पितामह भीष्माचार्याची शपथ होती, उद्याचा सूर्यास्त पांडवायले दिसू देत नाही. किती मोठी पंचायत झाली हो. आता एक आहे तिकडून महादेव आणि इकडून आहेत विष्णू, दोघांचीच लढाई होणार होती उद्या. पण दोन्ही एक आहेत हे तुम्ही बरोबर लक्षात घे जा. समजलं ठीक, नाही तर घालीन लोटांगण झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर रात्रीचे 11 वाजले. पूर्ण 18 अक्षनी सेना गाढ झोपली. देवाच्या डोक्यात गोंधळ करून टाकला. पितामह भीष्माचार्यांनी शिवभक्त होते, काय करावं सुचत नव्हतं. सांगा आता, ब्रह्मांडाचा चालक मालक जर बुद्धिहीन करून टाकला तर पितामह भीष्म कसे भक्त असतील महादेवाचे. पण रात्री 11 वाजता डोकं चाललं. देव उठले, डोक्यात मुकुट घातला. बाहेर अंधारात जायचं होतं, मशाल हातात घेतली. बाहेर येऊन पाहतात तर रिमझिम रिमझिम पाणी चालू होतं, चिखल झाला होता. देव तेवढ्याच रात्री आपली बहीण मानलेली द्रौपदीच्या छावणीवर गेले आणि ते छावणीचं दार वाजवलं. पहिली झोप मरणाची. गाढ झोपली होती द्रौपदी. बाई कोण आहे? दादा. पटकनी दरवाजा उघडला. डोळे लाल, केस विखुरलेले, गाढ झोपली होती. देव पाण्यानं ओले झाले होते, हातात मशाल होती, बूट देवाचा चिखलानं भरला होता. दादा एवढ्या रात्री काय काम पडलं? बाई काय करून राहिली तू? झोपली होती म्हणे. अगं वेळ लागलं की काय? पितामह भीष्माचार्यांनी शपथ काय घेतली म्हणे? मगाशीच माहीत झालं. काय घेतली? पांडव उद्या राहणार नाही. देव म्हणत बाई तरी तू झोपली? हो. अगं परवाले तू विधवा होतो, विधवा. ते म्हणे माहीत आहे, तरी झोपली म्हणे. झोपू नाही तर काय करू? का? ज्या दिवशी दादा तुझ्या हातात मी राखी बांधली, झोपू नका. ज्या दिवशी मी तुझ्या हातात दादा राखी बांधली, त्याच दिवशी माझ्या कपाळावरचं असं कुंकू मी तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलं. आता उद्याच्या संध्याकाळ होईपर्यंत ते कुंकू ठेवायचं की गमवायचं तू पहा. मी चालली म्हणे झोपेले. देवाला एवढ्या पाण्यात घाम आला हो. देवानं पटकन बहिणीचा हात पकडला. पायी पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे नि बरा दिसत असे, मला मदत कर, काही हरकत नाही. सौंदर्यानं नटली बाई तेवढ्याच रात्री. सौंदर्यानं पूर्ण सोन्याच्या बांगड्या घातल्या 6-6. देव म्हणत बाई सोन्याच्या बांगड्यानं पतीवर संकट असते, काढत्या. काढून घेतल्या बांगड्या. कोणत्या घालावा मग? आता तर न्यारेच निघाले कडे. काचाच्याच बांगड्या कमीत कमी 3-3 तरी ठेवा. जेवढ्या आपल्या हातात बांगड्या तेवढं आपलं कुंकू सही सलामत राहते. 9 बांगड्या घातल्या. बाई जुती घाल पायात. त्यावेळेस जुती होती का? होती, पण अशी होती काय ते टंगळमोड्या जोगती का? चांदीची चमचम चमचम झळकली. बाईनं जुती आणली, जुती घातली पायात. देवान दारात पाहिलं, चिखल झाला होता. बाई जुती काढ म्हणे. दादा काय झालं तुम्हाला? जुती घाल, जुती काढ. देवानं जुती काढायला लावली. मग बहिणीचे नख पाहिले, आरशासारखे होते. देवानं ते बहिणीचे बूट उचलले. या हातात मशाल होती आणि या काखीत ते बूट असे ठेवले. देव खाली बसले. काय झालं बाई? बस बाई पाठीवर. बहीण पाठीवर घेतली अशी. तिची हनवटी देवाच्या इथं आली, कानापाशी बोलली, दादा आपण कुठं चाललो? देवाने तिच्या तोंडावर असं बोट ठेवलं. मौन ही कलह नासे. जो कमी बोलीन त्याचा फायदा असते बाई. रिमझिम रिमझिम पाणी चालू होतं. सगळे झोपले होते. रातकिडे किरकिर किरकिर करत होते. छोट्या छोट्या झिमझिम मसिली आपापल्या छावणीत दिसत होत्या. भीष्माचार्य एकटेच शिवजीजवळ बसले होते आणि डोळ्याचं अश्रू बंद नव्हता. की ज्या पोराईनं बाप नाही पाहिला, ज्या पोराईनं भीक मागून जीवन जगलं, त्या पोराईला मारायचं माझ्या तोंडातून शंभू महादेवा अशी शपथ का निघाली असेल? मी खूप पापी आहे महादेवा, पण जाऊ दे देवा, माझी शपथ मी खरी करणार, कारण तुमच्या डोक्यावर हात ठेवला मी. आणि तिकडे भगवान चिंतेत, तिकडे भीष्म चिंतेत. तुम्ही झोपता काय? पहा, गेले देव मांजर पावलाने आणि बसले तिथं खाली. बहीण उतरली आणि असा इशारा केला, जा नमस्कार कर. फार मोठं शास्त्र आहे. काही काही भागवतकार सांगतात तिनं दंडवत घातलं होतं म्हणतात. महिला मंडळींना काही गोष्टी वर्ज्य आहेत. कोणत्या? ऐका. महिला मंडळींनी अग्नीमध्ये तूप कधी टाकू नये. महिला मंडळींनी जानवं कधी घालू नये.
महिला मंडळींनी मुंडन कधी करू नये, पण बालाजीला गेले करतातच बाया. मुंडन कधी करू नये. महिला मंडळींनी दंडवत कधी घालू नये. महिला मंडळींनी देवापुढे लोटांगण कधी घालू नये. महिला मंडळींनी कोण्या देवाला खांबाला क्षमसुद्धा देऊ नये. महिला मंडळींनी तीनच देवाचं दर्शन घ्यावं, चौथ्याच्या कधी पाया पडू नये. तीन कोणते? एक विठोबा, दुसरी ज्यांची कथा ऐकली नाही ना ताईच्या मुखातली ते महादेवबा. या दोनच देवाला असा हात लावून नमस्कार करावा, आणि तिसरा मोठ्या महादेवाला नमस्कार करत जावा. झोपले? मोठा महादेव कोणता? चौऱ्यागडचा काय धारगडचा? मोठा महादेवा भोळाच, काही बोला चालला हसत पानपट्टीलो. बस तीनच देवाच्या पाया पडायचं. हे आमच्यासारखे जे साधू येतात ना, याच्या बिलकुल पाया नाही पडायचं, कधीच नाही. हे मी सांगून राहिलो का तुम्हाला? बापा बापा 9 लाख वर्ष झाले सांगून ठेवलं. तुमच्या इकडच्या या एरियात मुली त्या बावल्या बसवतात का हो लहानपणी? किती दिवस असतात त्या? आता काही कोणी कुटाणा करत नाही, शेवटचे 5-6 दिवस करतात. आता ते गाणे तर अवघे माया पाठ आहेत त्या बावल्याचे. पण इतके काही म्हणून या, पण मी पुढे म्हणतो, तुम्ही मागं म्हणजा फक्त. एकच आहे शेवटचं गाणं, मातापूर झळकणी झळकणीचं एकच पान. पहा बरं, किती दिवसाचं सांगून ठेवलं की तुम्ही दुसऱ्याला हे 3 दिवस सोडून बाकीच्या नमस्कार कसा केला पाहिजे? दुरून 2 हस्तक आणि तिसरं हे मस्तक, एवढाच आहे. पायाला काही कपाळ लावायची गरज नाही पडत. हे शास्त्र आहे आपलं. पण आम्ही हे सगळं सोडून दिलं, जे मेंढी पळून ठोसा लागतात इतके दर्शन घेतात. हे शास्त्र आहे. म्हणून त्या बाईनं दंडवत नाही घातलं. कोण्या बाईनं? तेच मंगाची कोण होती तो? द्रौपदी. मांजर पावलानं गेली, खाली बसली, आणि 2 हस्तक आणि तिसरं असं मस्तक, एवढा नमस्कार केला. त्या काचेच्या बांगड्या हळूहळू हळू खाली आल्या. बांगडी वाजली, समजलं. डोळे बंद होते, उघडणार नव्हते. कोणीतरी माझ्या दर्शनाला महिला आली. द्रौपदी हे माहीत नव्हतं. म्हाताऱ्यांनी पटकन अश्रू पुसले की आपले डोळे नाही दिसले पाहिजे. बंद डोळे असताना दोन्ही हात वर केले, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद घेऊन घेतला. आणि देवाला दारात हुंदका भरला, दुपट्टा तोंडात घातला. झालं माझं काम म्हणत. डोळे बंद होते भीष्माचार्याचे. द्रौपदीनं तिथून मागे पाहिलं. देवाने इशारा केला, बोल त्या म्हाताऱ्यासोबत. बोलली, पितामह डोळे उघडा. उघडले. कोण दिसलं पुढे? द्रौपदी. मला आता तुम्ही आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्यवती भवपुरी. संध्याकाळी प्रतिज्ञा काय घेतली? पांडव ठेवणार नाही पुरी. हो म्हणे पितामह, जरा शुद्धीवर या. 2-2 जबाना बोलू नका. साधू 2 जबाने नसतात, एकच बोलत असतात. हे खरं करता का ते खरं करता, लवकर सांगा. भीष्म काय पागल होते का? महादेवाचे लाडके शिष्य होते. भीष्म उभे राहिले आणि त्या पोरीला उठून उभं केलं, आपल्या पोटोशी धरलं, डोक्यावर हात फिरला, भर अश्रूचा अभिषेक झाला. सांगितलं, पोरी तुला हे खरं का ते खरं जर ऐकायचं असेल तर एवढ्या रात्री ज्यानं तुला इथं आणलं त्याला माझ्या पुढे बोला, मग सांगतो म्हणून काय खरं. माहित नव्हतं का आणणारा नाटक्या कोण आहे म्हणून. तिनं हाका मारल्या, दादा ब्रह्मांडाचा मालक, 60 फूट उंची, सोन्याचा मुकुट, कमरेवर केस, त्याच्यावरून पाणी गळत होतं, बूट देवाचे भरलेले, उजव्या हातात मशाल आणि त्याच काखेत बहिणीचे खेटर, डावा हात असा पाठीवर. भीष्माचार्याला जसा देव दिसला तिथूनच दंडवत घातलं. उठा. भीष्म उठले. दोघांनी एकमेकाला क्षम दिलं. तेवढ्या ती मुलगी मधात उठली. पितामह सांगा ना, हे खरं का ते खरं? तिच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, पोरी संध्याकाळपासून रिमझिम पाऊस चालू आहे. हो, तुझ्या नखाले, जोडव्याले, तळपायाले एवढीशी माती नाही. तुझा बूट कुठं आहे? माझ्या दादाच्या काखेत. पोरी, जो तुझ्या नखाले, जोडव्याले, तळव्याले माती नाही लागू देत, पायीची वाहन पायी बरी त्या खेटराले तुझा दादा माती नाही लागू देत, ते खाली ठेवायचं खेटर तुझा दादा हृदयाशी वागून राहिला.
हे तू लक्षात घे की जो तुझ्या कुठंच शरीराले खेटराले मातीने लागू देत पोरी, तो काय उद्या तुझ्या कुंकाची माती होतील का म्हणे. भररडले हो भीष्माचार्य. दादा चल. देव खाली बसले, बाई पाठीवर बसली. भीष्माचार्याने ते पाहिलं. भीष्माचार्य म्हणतात, प्रभू हा एवढा मोठा अट्टास तुम्ही कोणासाठी केला? माझ्या भक्तासाठी. पांडव तुमचे भक्त आहेत आणि मी काय तुमचा शत्रू आहे का हो देवा? नाही, तुम्ही माझे भक्त आहात. पण माझ्या बहिणीच्या वस्त्राला या नालायकानं हात लावला त्यावेळेस तुम्ही हजर होते ना? हो. तुम्ही कोणाचे भक्त आहात? तुमचे देवा महादेवाचे. तुम्ही दोन्ही देवी आहे का? महादेवाला किती डोळे असतात? झोपले का तुम्ही? किती असतात? 3. पण 3 डोळे असतात का हो कोणाले? डोळे 2च आहेत. आणि इथं जो महादेवाचा डोळा आहे तो डोळा नाही, तो कॅमेरा आहे. आणि आम्ही काय काय करतो हे त्या बुवाच्या कॅमेऱ्यातून वाटते. माझ्या बहिणीच्या वस्त्राला हात लागला तर तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होते. पाप करणाराली तेवढाच दंड, पापाचं बोलणाराली तेवढाच दंड, आणि डोळ्यानं पाहणाराली सुद्धा तेवढाच दंड आहे. तुम्ही आजही पहा, पाप कोणालेच नाही करा वाटत, कोणीच नाही करत पाप, पण मन करते. पहा, मन करायला लावते. म्हणून माऊली म्हणतात, मनोमार्गी गेला तो इथेही चिमुक गेला. त्या मनावर ब्रेक ठेवा, मन ताब्यात घ्या. कैत कबीरा हो नाही दुखिया जिनसे मन को जिता. ज्यानं मनाले जिंकलं तो दुखी नसते होत, तो सुखी होत असते. कोणीच पाप करू शकत नाही, पण मन म्हणते घेणं करून कोण पाहते, घेणं करून कोण पाहते. जे मन ते चटकते, पाप करायले चटकते, पुढे पुढे जाते. मग भयोमना लज्जा, काहीच घेणं देणं नाही. पण आपलं पाप कोणीच नाही पाहत, पण महादेवा पाहतात. आपण कोणाची भक्ती करून राहिलो? 6 दिवस झाले महादेवाची. एका भावगीतात सांगितलं आहे, पाप करुणी पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पडतैर. काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पडतैर. काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार. काय काय केलस भल्या मानसा. तुझी सावली तुझ्या पासूनी कधी दूर जात नाही. तू केलेल्या पापाची कधी माफी होत नाही. शांती तुला हे झोपू देईना, दिनरात त्याला कळतैर. झोपता काय? काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. तो तिसरा डोळा नाही, तो कॅमेरा